मित्रांनो, हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे या ठिकाणी पेपरच्या दृष्टीने महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत बघा, ते आपण डिस्कस करणार आहे. यामध्ये चालू घडामोडी सुद्धा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ खूप आपला महत्त्वाचा असणार आहे. व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे. या व्हिडिओची PDF डाउनलोड करण्यासाठी आपलं जे काही हिरकणी अकॅडमी टेलिग्राम चॅनल आहे, या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकलेली बघा. त्यावर क्लिक करून तुम्ही नक्कीच या ठिकाणी डाउनलोड करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अभ्यासासाठी याची हेल्प होईल. आणि मित्रांनो बघा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा नक्कीच ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट बघा 500 लाईक आहे. प्रश्न क्रमांक 1 आहे, नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे या पदाचा कार्यभार धारण केलेले पहिले अधिकारी कोण होते? तर मित्रांनो, श्री वीणा करंदीकर हे होते पहा. प्रश्न क्रमांक 2 आहे, नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग महाराष्ट्र राज्य सरकारच्या कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे? तर मित्रांनो, महसूल आणि वन विभागाच्या अंतर्गत कार्यरत आहे पहा. महाराष्ट्रामध्ये नोंदणी विभागाची सुरुवात कधी झाली होती? तर 1865 मध्ये बघा मित्रांनो, याची सुरुवात करण्यात आली होती. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा प्रमुख अधिकारी कोण असतो? तर महानिरीक्षक नोंदणी आणि मुद्रांक हा असतो पहा. मुद्रांक कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता? तर 1899 मध्ये मित्रांनो हा लागू करण्यात आला होता. मित्रांनो, पेपरच्या दृष्टीने आपण अतिशय इम्पॉर्टंट अशा चालू घडामोडी सुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे आपला, जगातील सर्वात उंच चिनाब पुलाचं लोकार्पण करण्यात आलं, तर हा पूल कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर मित्रांनो, चिनाब हा जो काही पूल आहे हा जम्मू काश्मीरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. लक्षात ठेवा, लोकार्पण कधी करण्यात आलं? तर 6 जून 2025 ला करण्यात आलेलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. पुलाचं ठिकाण पहा, जम्मू आणि काश्मीर पहा. पुलाची लांबी बघा 1315 मीटर लांबी आहे. चिनाब नदीपासून पुलाची उंची किती बघा, 359 मीटर इतकी याची उंची आहे. यासाठी एकूण खर्च मित्रांनो 43,780 कोटी रुपये या ठिकाणी खर्च आलेला आहे. मित्रांनो, या पुलावरून कटारा श्रीनगर ही वंदे भारत ट्रेन धावली. चिनाब नदीचा उगम हिमाचल प्रदेशमधील लाहुल स्पिती या प्रदेशामध्ये बारालाचा खिंडीजवळ होतो पहा. प्रश्न क्रमांक 2 आहे, फ्रेंच ओपन 2025 पुरुष एकेरी विजेता कोण आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. फ्रेंच ओपन 2025 पुरुष एकेरी विजेता कोण आहे? तर कार्लोस अल्कराज हा याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. बरोबर, पुरुष एकेरीमध्ये कार्लोस अल्कराज या ठिकाणी विजेता राहिलेला आहे. महिला एकेरीमध्ये बघा कोको गॉफ ही विजेती राहिलेली पहा. पुरुष दुहेरीमध्ये बघा झेब्लोस आणि वम ग्रोनोलर्स ही विजेती राहिली पहा. महिला दुहेरीमध्ये कोण विजेते राहिलं? तर जॅस्मिन पाओलिनी आणि सारा इराणी राहिली. आणि मिश्र दुहेरीमध्ये सारा इराणी आणि ववा सोरी. मित्रांनो बघा, आता आपल्याला एवढं सगळं या ठिकाणी शिकवणं शक्यच नाही पहा. त्यासाठी आपण क्विक रिव्हिजनसाठी या ठिकाणी नोट्स उपलब्ध केलेल्या आहेत 149 रुपयामध्ये बघा. तुम्ही मित्रांनो चालताना म्हणजे जेवताना किंवा प्रवासामध्ये किंवा कुठेही तुम्ही मित्रांनो याला रिव्हिजन मारू शकता. क्विक रिव्हिजनसाठी आपण नोट्स बनवलेले आहेत मित्रांनो. अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या नोट्स पेपरच्या दृष्टीने या ठिकाणी तुम्हाला बघा सगळे विषय या ठिकाणी मिळणार आहेत पहा. तुम्हाला काय करायचं आहे, 149 रुपये जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर दिसतो स्क्रीनवर 82 75 55 82 83 या नंबरला तुम्हाला या ठिकाणी 149 रुपये सेंड करायचे आहेत आणि लगेच तुम्हाला क्विक रिव्हिजनसाठी या नोट्स मिळून जाणार आहेत मित्रांनो. योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर 100% आपल्याला सक्सेस मिळतं. हे खूप महत्त्वाचं आहे पहा. 149 मध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता, GK मध्ये बघा या ठिकाणी चालू घडामोडी मिळणार तुम्हाला मागील 1 वर्षाच्या. त्याचसोबत तुम्हाला या ठिकाणी इतिहासाचे प्रश्न, भूगोलचे प्रश्न, समाज सुधारकाचे प्रश्न, त्याचबरोबर सामान्य विज्ञान, हे सगळे टॉपिक मित्रांनो आपण या ठिकाणी कव्हर केलेत पहा. चालता बोलता तुमचं या ठिकाणी चांगली रिव्हिजन होणार आहे. त्यामुळे 149 रुपयामध्ये बघा आपल्याला ह्या सगळ्या नोट्स मिळणार आहे पहा. लवकरच फोनपेमध्ये जा आणि लगेच या ठिकाणी नोट्स घ्या. गेलेली वेळ पुन्हा भेटत नाही मित्रांनो. अतिशय महत्त्वाचे म्हणजे यामध्ये आपल्याला पाहिलं तर हे सगळं जनरल सिलेबस आहे मित्रांनो. हा सिलेबस तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट करून दिला जाणार आहे. आणि मित्रांनो लगेच फोनपेमध्ये जा आणि लगेच 149 रुपये काहीच नाहीत. आपण कुठे पण खर्च करतो, परंतु या ठिकाणी तुम्ही नोट्सवर खर्च केला तर 100% तुम्हाला याचं रिटर्न भेटणार आहे. तुमचे या ठिकाणी 100% मार्क वाढणार आहेत. चला मित्रांनो, ज्याला घ्यायचा असेल तो नक्की घेईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यामध्ये आयोजित करण्यात आला आहे. तर कोणत्या जिल्ह्यामध्ये
हे आयोजित करण्यात आलं आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, 99वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे साताऱ्यामध्ये आयोजित करण्यात आलेले आहे पहा. तब्बल 32 वर्षानंतर सातारा जिल्ह्यामध्ये हा जो काही मान आहे हा मिळालेला आहे पहा. साताऱ्यामध्ये होणारे हे 4थं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. 1905 मध्ये रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली 3रं संमेलन साताऱ्यामध्ये भरलं होतं पहा. 1962 मध्ये न.वि. गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली 44वे या ठिकाणी संमेलन साताऱ्यामध्ये भरलं होतं. सगळी माहिती महत्त्वाची आहे. 1993 मध्ये विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली 66वे संमेलन साताऱ्यामध्ये झालं होतं. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी हे आहेत. लक्षात ठेवा कोण आहेत? मिलिंद जोशी. आणि मित्रांनो मागचे जे काही महत्त्वाचे साहित्य संमेलन झाले ते एकदा आपण रिव्हिजन मारूयात. तर 94 जे काही झालं होतं हे नाशिकमध्ये झालं होतं. त्याचे अध्यक्ष होते जयंत नारळीकर. त्याच्यानंतर मित्रांनो 95 मित्रांनो लातूरमध्ये झालं होतं. त्याचे अध्यक्ष होते बघा भारत सासणे. 96 मित्रांनो झालं होतं वर्धेमध्ये आणि अध्यक्ष आहेत पहा नरेंद्र चपळगावकर. 96 बघितलं आपण. आता 97 लक्षात ठेवा, हे अमळनेरमध्ये झालं होतं. डॉक्टर रवींद्र शोभणे या संमेलनाचे अध्यक्ष होते. 98 मित्रांनो लक्षात ठेवा, दिल्लीमध्ये झालं आणि त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर तारा भावळकर. 99 बघा साताऱ्यामध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. राजर्षी शाहू महाराज पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे? तर मित्रांनो डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग म्हणजे ऑप्शन क्रमांक सी वरील दोन्ही याचं योग्य उत्तर आहे पहा. 2023चा जो काही हा पुरस्कार आहे डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग यांना जाहीर झालेला आहे. 2024 मध्ये पन्नालाल सुराणा यांना हा पुरस्कार मिळाला होता. त्याच्यानंतर 2025चा जब्बार पटेलला हा पुरस्कार मिळाला होता. पुढचा प्रश्न मित्रांनो, वैदिक शास्त्राचा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर लक्षात ठेवा मित्रांनो, व्हिक्टोरिया एम्ब्रोस आणि गॅरी रुकून यांना हा पुरस्कार मिळालेला आहे पहा. नोबेल पुरस्कार 2024 विजेते यादी याची लक्षात ठेवा. वैदिक शास्त्राचा नोबेल पुरस्कार व्हिक्टोरिया एम्ब्रोस आणि गॅरी रुकून यांना मिळालेला आहे. भौतिकशास्त्राचा जो काही पुरस्कार मित्रांनो जॉन हॉपफिल्ड आणि जेफ्री हिंटन यांना मिळालेला आहे. रसायनशास्त्राचा पुरस्कार डेव्हिड बेकर आणि डेमिस हसाबिस आणि जॉन जम्पर यांना मिळालेला आहे. साहित्यामधला पुरस्कार मित्रांनो हान कांग यांना मिळाला आहे. दक्षिण कोरियाचे आहेत ते. लक्षात ठेवा दक्षिण कोरिया. शांततेचा जो काही पुरस्कार आहे तो निहोन हिंडॅक्यो ह्या संघटनेला मिळालेला आहे पहा. अर्थशास्त्रातला जो काही नोबेल पुरस्कार आहे मित्रांनो हा डॅरॉन एस मुग्लू आणि सायमन जॉन्सन आणि जेम्स रॉबिन्सन यांना अर्थशास्त्राचा पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ICC हॉल ऑफ फेम 2025 मध्ये किती खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे? त्यामध्ये मित्रांनो 6 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे पहा. 6 खेळाडू कोण कोण आहेत लक्षात ठेवा. सारा टेलर इंग्लंडचे खेळाडू आहे. सना मीर पाकिस्तान, डॅनियल विटोरी न्यूझीलंडचे खेळाडू आहे. त्याच्यानंतर ग्रॅम स्मिथ दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे. MS धोनी मित्रांनो भारताचा आहे आणि हाशिम आमला दक्षिण आफ्रिकेचा आहे पहा. या 6 खेळाडूंना या ठिकाणी सामील करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, नुकतेच कोणत्या राज्यामधील 2 स्थळांचा समावेश रामसर यादीमध्ये करण्यात आलेला आहे? तर राजस्थान याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवा 5 जूनला जो काही जागतिक पर्यावरण दिन आहे त्याच्यानिमित्त राजस्थानमधील बघा 2 ठिकाणांचा समावेश करण्यात आला. मोनार वेटलँड कॉम्प्लेक्स राजस्थानमध्ये आणि किचन वेटलँड साईट ही सुद्धा राजस्थानमध्ये. आणि मित्रांनो भारतातील सर्वात मोठं रामसर कोणतं आहे? सुंदरबन हे पश्चिम बंगालमधलं. आणि भारतातील सर्वात लहान रामसर कोणतं आहे? रेणुका हिमाचल प्रदेशमध्ये पहा. समजलं? महाराष्ट्रातील जे काही 3 ठिकाणी रामसर स्थळ यादीमध्ये आहेत. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य 2019 मध्ये झालेलं आहे. लोणार सरोवर 2020 आणि ठाणे खाडी क्षेत्र 2022 मध्ये समाविष्ट करण्यात आले पहा. नॅशनल लीग चॅम्पियनशिप 2025 कोणी जिंकले आहे? तर मित्रांनो पोर्तुगालने जिंकलेली आहे. फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम कूट 2025 एक पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? तर बघा कार्लोस अल्कराजने जिंकलेलं आहे. FIH ज्युनियर महिला विश्वचषक 2025 कोणत्या देशामध्ये होणार आहे? मित्रांनो चिली देशामध्ये होणार आहे पहा. 2024 मध्ये भारतातील दारिद्र्य दर किती टक्के होता? तर मित्रांनो 5.44 इथं याचं योग्य उत्तर आहे पहा. भारतामधील पहिलं स्वदेशी ध्रुवीय संशोधन जहाज कोणत्या देशाच्या सहकार्याने विकसित केलं जाणार आहे? तर नॉर्वे.
ग्रीन सोसायटी ऑफ इंडियाने कोणत्या मेट्रोला वर्षातील सर्वोत्तम ग्रीन ट्रान्सपोर्टर पुरस्काराने सन्मानित केलं आहे? तर मित्रांनो, दिल्ली मेट्रोने पारंपरिक मेडिकल क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी कोणतं पोर्टल लॉन्च केलं आहे? तर मित्रांनो, आयुष निवेश सारथी हे पोर्टल लॉन्च केलं आहे. ऑपरेशन स्पायडर वेब कोणत्या देशाने सुरू केलं होतं? मित्रांनो, हे युक्रेन या देशाने सुरू केलेलं आहे. युक्रेन. उत्तराखंड राज्य सरकारने गुंतवणूक विद्यार्थ्यांसाठी कोणता कार्यक्रम सुरू केला आहे? तर मित्रांनो, सुपर 100, लक्षात ठेवा, सुपर 100 हा कार्यक्रम सुरू केला आहे. आत्ताच पाहिलं आपण 99वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आलं आहे? तर मित्रांनो, हे सातारा जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. कुठं? साताऱ्यामध्ये. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा 2025 बघा, नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा 2025चा विजेता कोण ठरला आहे? तर मॅग्नस कार्लसन. लक्षात ठेवा, मॅग्नस कार्लसन हा ठरलेला आहे. फ्रेंच ओपन 2025 महिला एकेरी विजेतेपद कोणी जिंकलं आहे? तर मित्रांनो, कोको गॉफ. बघा, कोको गॉफ. डेटॉलने कोणाची ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती केली? MS धोनी. मित्रांनो, लक्षात ठेवा, MS धोनी. भारत इंग्लंड कसोटी मालिका कोणत्या नावाने खेळवली जाणार आहे? तर तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी. काय? तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी. कॉफी नाही. G7 शिखर संमेलन 2025चं आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात येणार आहे? तर मित्रांनो, हे कॅनडा देशामध्ये करण्यात येणार आहे. ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलं आहे? मित्रांनो, हे तामिळनाडूमध्ये स्थापन करण्यात. पारंपरिक मेडिकल क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी कोणतं पोर्टल लॉन्च केलं आहे? तर आयुष निवेश सारथी. कोणतं? आयुष निवेश सारथी. जागतिक अन्न सुरक्षा दिन दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो, 7 जूनला हा साजरा करण्यात येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 जून 2025 रोजी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचं उद्घाटन केलं. तर तो पूल हा कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? हा चिनाब नदीवरती बांधण्यात आलेला आहे. नुकतेच उद्घाटन झालेल्या चिनाब नदीवरील पुलाची उंची किती मीटर आहे मित्रांनो? तर 359 मीटर. याचं योग्य उत्तर आहे. किती? 359 मीटर. भूटी आणि पुरागी भाषांना कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची ऑफिशियल लँग्वेज म्हणून मान्यता देण्यात आली आहे? तर लडाख याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2025 मध्ये भारत हा कितव्या क्रमांकावर आहे? तर भारत हा याच्यामध्ये 10व्या क्रमांकावर आहे. राजीव गांधी वन संवर्धन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? मित्रांनो, हिमाचल प्रदेशने सुरू केली आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लांबीचा बोगदा समृद्धी महामार्गावर कोणत्या ठिकाणादरम्यान उभारण्यात आला आहे? इगतपुरी ते कसारा याचं योग्य उत्तर आहे. इगतपुरी ते कसारा दरम्यान महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा बोगदा उभारण्यात आला असून त्याची रुंदी किती मीटर आहे? तर मित्रांनो, 17.61 मीटर याचं योग्य उत्तर आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा कितवा राज्याभिषेक सोहळा साजरा करत आहोत? तर मित्रांनो, 352 याचं उत्तर आहे. कितवा आहे? 352वा. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कोणत्या वर्षी पार पडला? तर 6 जून 1674 याचं योग्य उत्तर आहे. नुकतेच 5 जून 2025 रोजी भारतामध्ये कोणत्या 2 नवीन रामसर स्थळांची घोषणा करण्यात आली? तर राजस्थानमधील खिचन आणि मेवार याचं योग्य उत्तर आहे. भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे? तर 91 झाली आहे मित्रांनो. किती? 91. यंदाचा निळू फुले कृतज्ञता सन्मान 2025 कोणाला जाहीर झाला? तर अभिनेता प्रसाद ओक यांना जाहीर झालेला आहे. वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर विटोल्ड बांका यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड केली आहे? तर आपल्या भारताची निवड केलेली. ग्लेन मॅक्सवेलने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर हा ऑस्ट्रेलिया देशाचा खेळाडू आहे. स्पेन देशाचा सर्वात प्रतिष्ठित प्रिन्सेस ऑफ ॲस्ट्रिस अवॉर्ड 2025 हा कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर सेरेना विल्यम्सला हा प्रदान केलेला आहे. आणि मित्रांनो, आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? आणि मित्रांनो, लगेच आपल्याला फोनपेमध्ये जायचं आहे. 149 रुपये या ठिकाणी सेंड करायचे आहेत. आपण ऑनलाईन जेवढं होईल तेवढं क्लास घेतच आहोत, परंतु या ठिकाणी आपल्याला माहिती आहे आता एक्स्ट्रा आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. एक्स्ट्रा प्रयत्न करावा लागणार आहे, कारण की कॉम्पिटिशन तेवढं वाढलेलं आहे.
बरोबर आहे की नाही? आता तुम्ही बघितलं याला किती फॉर्म आलेले आहेत. यामध्ये आपण बघा टिकणार आहेत की नाही आणि आपण जर या ठिकाणी ₹1000 फी भरलेली आहे, तर आपल्याला जायला सुद्धा या ठिकाणी पैसे लागणार आहेत. अभ्यास करून तिथं गेलं तर खूपच फायदा होईल. तसं जाऊन मित्रांनो तिथं आपल्याला काही आलं तर पाहिजे. यासाठी मित्रांनो ₹149 ला आपण फक्त या ठिकाणी नोट्स उपलब्ध केल्या आहेत पहा. स्क्रीनवर दिसत असलेला जो काही नंबर आहे बघा 827555 8283 या नंबरला तुम्हाला ₹149 चं पेमेंट टाकायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट पहा याच नंबरला तुम्हाला सेंड करायचा आहे. लगेच या ठिकाणी तुम्हाला मी नोट्स पाठवून देईल पहा. लगेच फोनपेमध्ये जा, Google Payमध्ये जा मित्रांनो, क्यूआर स्कॅन करा किंवा नंबरला सुद्धा सेंड करू शकता. कसली वाट पाहता मित्रांनो, लवकर जा मित्रांनो आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे. जे काही बघा 10-12 दिवस राहिले आहेत कारण की 1 जुलैपासून आपल्याला माहिती आहे पेपर चालू होणार आहेत. पटपट दिवस आपले कमी होत चाललेले आहेत पहा. लवकरात लवकर आपल्याला अभ्यासाला लागायचं आहे. रात्रीचा दिवस एक करायचा आहे पहा. लवकर जा मित्रांनो आणि लगेच पेमेंट करा. लगेच मी तुम्हाला या ठिकाणी नोट्स पाठवून देईल.